26/11 मुंबईत दहशतवादी हल्ला प्रकरणात मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. पाकिस्तानात असलेल्या 6 आरोपींवर त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. न्यायालयानं या संदर्भात घोषणापत्र जारी केलंय. विहित कालावधीत आरोपी न्यायालयात हजर न झाल्यास त्यांच्या अनुपस्थितीत पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे. अजमल कसाबकडून मिळालेली माहिती आणि डेव्हिड हेडलीची साक्ष या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे आहेत. दरम्यान पाकिस्ताननं आरोपींना आश्रय दिला असला तरी कायदेशीर माध्यमातून पाकिस्तानवर दबाव आणता येईल असं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय. केंद्र सरकारने नुकताच BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 ला हा कायदा अंमलात आणला आणि या कायद्याखाली आम्ही हाफिज सईद, शकीर रहमान लखवी, अबू काफा, साजिद मीर, मेजर अब्दुल पाशा असे 6 पाकिस्तानी अतिरेक्यांच्या विरुद्ध प्रोक्लेमेशन न्यायालयाकडनं मुंबईच्या मागितलेलं आहे. ही नवीन तरतूद आपल्या कायद्यात जरी असली तरी पूर्वी देखील क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये यासारखीच एक तरतूद होती. त्याला 299 खाली असं प्रोक्लेमेशन मागता येत होतं. परंतु या तरतुदीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या 6 पाकिस्तानी अतिरेक्यांना एकदा कोर्टाने जाहीरनामा काढला की त्यांनी अमुक तारखेला न्यायालयात हजर व्हावं, अर्थात ते हजर होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. त्यानंतर 90 दिवसानंतर आम्ही त्यांच्या विरुद्ध काय पुरावा आहे हा न्यायालयात आम्ही सादर करू आणि न्यायालयाचा त्या या भगोड्या आरोपींना देखील बचावाची संधी पूर्ण राहणार आहे. इतकंच नाही तर ह्या अपिलाचा मध्ये पुरावा नोंदवून न्यायालय देखील त्याच्यावरती त्यांच्या विरुद्ध निकाल देऊ शकेल.